मित्रांनो आता आम्हाला कशी जागा मिळाली. हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर मित्रांनो आज तुम्हाला सांगतो 2 दिवस झालं दादूच्या पोटात दुखतंय. दिवसभर याच्या पोटात दुखत नाही आणि संध्याकाळी 12 ते 1 पासून पहाटे 5-6 वाजेपर्यंत तुम्हाला सांगतो हे पोटात दुखतंय. तर आता ह्याला दवाखान्यात घेऊन जाणार आहे आणि तिथनं तसंच बहिणी या गावाला पण जाणार आहे. सगळेजण दादू, सोना, निसर्ग, मी. तर आता सांगोला निघालो आहे. तर बाहेर सुरका आवरावरी करायला लागली आहे, तर निघालो आहे आम्ही. आणि जसं की सोनाच्या पोटात दुखत होतं ती सोनोग्राफी आपण केली. तर त्या सोनोग्राफीमध्ये सांगितलं की अपेंडिक्सवर सुज आहे म्हणून सांगितलं होतं. तर तिचं आता कवर झालेलं आहे पूर्ण. तर आता ह्याला दवाखान्यात नेतो, काय काय ते बघतो आणि डायरेक्ट बहिणी या गावाला निघायचं. तर बहिणीचं ऑपरेशन झालं होतं म्हणून भेटायला निघालो आम्ही सगळेजण. चला मित्रांनो, हे आहे सांगोल्यामधलं अंकुर बाल रुग्णालय, नागणे हॉस्पिटल. तर दादूला इथे घेऊन आलो होतो. तर डॉक्टरने सांगितले की सोनोग्राफी करायला लागते, जास्त पोटात दुखत आहे. तर त्याने गोळ्या औषध दिलेत आणि औषध दिल्याबरोबर त्याचं पोट पण दुखायचं थांबलं आहे. तर नंतर सोनोग्राफी करतो म्हणलं. तर आता आम्ही निघालो रेल्वे स्टेशनला. तर मित्रांनो, हे आहे आमच्या सांगोल्यातलं रेल्वे स्टेशन. तर इथं आता आम्ही येऊन पोचलो आहे. तर गाडी यायला अजून थोडा वेळ टाईम आहे. हा ते सोनी आता ते बॅग आहे. तर गाडी आली आहे मित्रांनो आता. तर इकडं बघा एवढी अशी प्रवासी सगळे. सकाळ सकाळ जरा गर्दी जास्त असते, पण आज थोडीशी कमीच गर्दी असं मला वाटतं. तर आली गाडी बघा. आहे सी मागं सर. तर मित्रांनो आता आम्हाला कशी जागा मिळाली. गाडी एवढी मानवाची खास नाही. होय. तर ह्या ट्रेनमधनं मित्रांनो आता आम्ही उतरलो आहे ढालगावच्या स्टेशनला. गाडी तुम्हाला सांगतो जागा काय बसायला नव्हती, पण कसा जागा हुडकून तुम्हाला सांगतो या गाडीत बसून. गाडी काय एवढी मानवाशी नव्हती तिथं. तर ही गाडी बघा. तर हे ढालगावचं स्टेशन आहे बघा. बाजार घेऊन आला कसं मित्रांनो, आज आहे ढालगावचा बाजार. तर सोनू गेलाय बाजार आणायला आणि ह्या दुकानातनं खायला घेतलं बघा. तर हे आहे आमच्या मामाचं घर. तर मित्रांनो आता मी इथं आमच्या बहिणीच्या घरी आलो इथं. तर इकडं आमची ही संघा बसली आहे. संघा म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, माझी 2 नंबरची बहीण संघा.
आत्ता तुम्हाला सांगतो जेवण वगैरे मस्तपैकी झालं. तर सुरका आमची बाहेर मशिनीवर काय खटाखटूर करायला लागली, तुम्हाला ती बी दाखवतो आता. आणि आता एक भाव आला की त्या भावानं मग खायला काय सांगायचं ना, त्या भावानं मला सांगायचं ह्याच्या आधी कसं अक्का काय आणू खायला, गौरी खायला काय आणू. अच्छा अच्छा अच्छा. आता मी काल येताना घेऊन आलेलोच आहे, तुम्ही बघितलेच. ए सोन्या, सोन्या देवारा एक नंबर आहे बरं का. हा छब्या, छबू छबू मला चावतो कर बाबा. आऊ आऊ आऊ, चावत नाही ना. ऐ बरा आहे का, बरा आहे का. तुझा छब्या काय माई पाठ सोडत नाही बघ आता. अण्णा कधी उठतोय होय, अण्णा कधी उठतोय. अण्णाची मुलाखत घ्यायची आपल्याला, अण्णाची मुलाखत घ्यायची. हा नाही पण अण्णाची घ्यायची मुलाखत आपल्याला. तर मित्रांनो ही आमच्या भाच्याची आहे SS गाडी. तर ह्या गाडीला बनवायची आहे, ह्या गाडीला बनवायला कमीत कमी 40,000 रुपये खर्च सांगितला आहे. तर तुमच्याकडं एखादं गॅरेज जर चांगला असेल बनवायचं तर सांगा. एक 5-10 हजारात जर होत असली तर आपण लगेच करू. हां मित्रांनो, आता मी आलो आहे आमच्या बहिणीच्या मळ्यात. तर तुम्हाला यांची शेती दाखवतो कशी आहे. पण इकडची शेती कशी आहे मित्रांनो, माळरानची शेती आहे, पण तरीसुद्धा ह्यांनी जबरदस्त शेती पिकवली आहे. आणि तुमच्या इकडच्या शेतीमध्ये आणि ह्या शेतीमध्ये काय फरक आहे हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. माळरानची जमीन आहे सगळी. इकडं असा ओस तुटून गेला आहे. मित्रांनो हे बघा ज्वारी आणि मका. तर ह्यांच्या भागामध्ये ह्याला इकडे शाळू म्हणते. ही बघा डाळिंबाची बाग, झाडं लावून 7-8 महिने झाला असतील. माळाची रान आहे तिकडे. अशा सगळ्या वगळीच पडले त्या, आणि ही रानं परत ह्याने नीट केली ती. आता घराकडे निघालोय. तर ही बघा आमच्या मामाचा आहे बैलगाडा. तर ही कोण आपल्या ओळखी नाही ते. तर ही न्यायला आली ती यांच्या बैलाला काहीतरी शिकवायचं आहे म्हणून न्यायला आली. सांगोलच्या सावे हा सावबामने. ही बारक्या खोंडाशांना झोपायला लागते, शिकवायला लागते. बदला बदली काय भानगड नाही आता सध्या तर. आधी सुद्धा बांधायला लागत. हा अरवडी जाय रे, त्याला बांधून जाळ नव्हता ते म्हणायचा. त्याला बैल कधी नवीन पोरांना काय माहिती हो, काय काय म्हणायचं काय. बनली जो पुढं गाडी ह्याला आता मोठी बैल झोपायचे का खोंड 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 शिकवायला असली चांगली आहे. सगळ्याला चालते, खोंडाला चालत्या, मोठ्यांना चालत्या, बारक्यांना चालत्या. होय हे सगळे बांधले.
आहे काय चिंता बाबा पैसा 900 रुपये